साई बाबा म्या स्पष्ट बजावलं होतं त्या सावळ्याला, तरी बी त्यानं रामाची मूर्ती घडवलीच कशी? तुम्हाला अगोदर सांगता येत नाही? मला काय सांगताय? तर काम करायची नसतील तर तसं सांगा. वावरात तुम्हाला बुजगावणं म्हणून उभं करतो. दादा आपलं सांगूया ना. हो दादा. सरकार काय बोलतात त्याकडे ध्यान नाही का तुमचं? आधी सावळ्याला गाठा जा. आधी काठीनं मग हातानं बोला. समधी मडकी फोडून टाका. जा जा निघा. ये काय सांगायचं म्हणत होते? कोण? ये धना ये तुमचा डावा उजवा हात ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्यांनाच गप करून पाठवलं. ते मी बघितलं नाही वय. नाही भैरव ना. बरे अहो चंद्री होती ना मोर, म्हणून बोललो नाही. का? अहो धना दोघ बी तिथल्या मांडवात जाऊन पत्र्याला घेऊन आलते. हा मग त्यात त्या चंद्रीचं काय? अहो सरकार जे जे पकवान इथल्या पंक्तीत होतं ना, तिथल्या पंक्तीत बी तेच होत. काय नंदी? काय सांगतोय काय? अरे पर त्या चंद्रीचं काय? अहो बाईसाहेब, आता आम्ही समजे तर इथंच होतो, मग इथनं चोरून कुणी दिलं? अरे पण ती चंद्री कशी देईल? तिथंच असेल की. असल नाही, ती हितच होती आणि माझ्या पाठी पुढत होती. अहो पर मांडवात तिचा दादला कुठं होता? तो आलाच नाही. म्हणजे त्यानंच इकडचं तिकडं केला असल. दादा पाटलांना दम दिल्यापासून ते बेर हाय कुठं इथं? हे उगा त्याच्यावर आळ घेऊ नका. हे समज कुणी केला असेल ना, तर ते दादा कोते पाटलानं केला असेल. दादा इथं आल्यापासून एक शब्द बी बोलला नाही. इथला तामजाम बघूनच आतल्यात जळून गेला असणार तो. अव म्हणूनच त्यानं केलं असल. गोगल गाय आणि पोटात पाय. नाही तरी बी दादाची एवढी हिंमत नाही व्हायची. उळ कुठलं? मग कोण असल? मग कोण? हवा असं काय करताय? तुला बजावलं होतं, सरकारने बी बजावलं होतं. रामाची मूर्ती घडवायची नाही, तरी बी तू घडवलीस का? अहो मी माझ्या छिपरीची आण घेऊन सांगतो. गणा दादा आपण एकाच गावची माणसं आहोत. आता देवानं काहीतरी सोन्यावानी दिलंय की. सोन्यावानी? काय दिलं सोन्यावानी? अरे या मातीतून आकार घडवायचं त्यांनीच दिलेलं आहे. जेव्हा मी माझ्या हातातून काही घडतं ना, तेव्हा वाटतं देवानेच करून घेतलंय की काय. हा मग अहो या हातातून जेव्हा रामाची मूर्ती घडली ना, तेव्हा जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. काल तुम्ही सांगून गेला तवापासून यांच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं. हातून काही घडलं तवाच मोकळा श्वास घेतला. ते खरं बोलतात. जाऊ दे, आपण जाऊ. आज बघा गणा कसा माणसावानी बोलला. माणसावानी ए का पाय खुळ्या, तुझं काय रे? लई भोळायस. अरे त्यानं डोळ्यातनं पाणी काढलं, लगे विरघळलास. अरे तसं नाही, परत किती लोक ह्यानं घडवलेल्या रामाच्या पायाशी वाकली. आपण ते तर बदलू शकत नाही ना. यानं किती पुण्य गाठलंय बघ. मग जाऊन सरकारने सांग की पुण्यगाथा या तुमचा सबूत या सावळ्यानं पाडला. त्यांचा आसूड आहे आणि तुझी पाठ आहे. गणा आता पुण्यांदा माग फिरू नका. याचा काय बी ऐकू नका. तुला वाट मिळाली हाय. तुला नाही समजणार. माझ्या नशिबात तीच वाट आहे. आता कसं बोललास? या सावळ्याला घेऊन जाऊ. आपल्याला कोणाला तरी समोर उभा केला पाहिजे, नाही तर आपली काय खैर नाही. नको. हे बघा, तुम्हाला जो दोषी असेल
त्याला तुमच्या सरकारांच्या पुढे उभं करायचंय ना, मग सावळ्याचं नाव सांगू नका. जे काही केलं ते मी केलं असं सांगा. ए फकीरड्या, सावळ्याच्या बाजूने बोललं म्हणून तुझ्या बी बाजून बोलीन असं नाही. सावकारांनी तुझं नाव बी ऐकलं ना तर लय लय म्हणजे लय कावतील. अरे उभा फाडून खातील तुला. मी तयार आहे, शिक्षा भोगायला पण तयार आहे. बाबा अहो अहो हे काय? बाबा तुम्ही तुला किती महागात पडल हे त्याच ठाऊक आहे, तुला नाही ठाऊक. जेव्हा तुला समजल तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सारकाल. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सरकारांना माझं नाव सांगा बास. भर तुझ्या कर्माने. हो बाबा, मी माझं पाप तुमच्या शिरावर कसं काय घेतलं? सावळा आका आका म्हणती साई साई समजासनी न सांगता वाचिवतात. मी कोण वाचवणार? अल्लाह मालिक आहे. म्हणजे हा समजा त्या साई फकीरड्याचा डाव होता. तर माग त्या दादा कोते पाटलानं तुमच्याकडे पुरावा मागितला होता ना, आता घ्या. त्यो स्वतःच कबूल करतोय की हे समज त्यानं केलं हाय. आता मारा तुमचा डंख. डंख तर मारणारच त्या साईवर, पण त्याच बरोबर दादा कोते पाटलाचे पंख बी छाटणार. दादा, यो राम जन्म तुझ्या कायम ध्यानात राहील बघ. ए, इथं आम्ही लढायला मारायला जातो, तू शिंकतो कसला? मर तू जातोस. आव मन का लहान करताय? आता उद्या तक्रार करायला गेलं तर कोण अडवणार हाय तुम्हाला? उद्या करा तक्रार. देवा देवा खंडेराया, सासूबाई म्हणतात तसं खरंच काही नसल ना रे. मला लई भीती वाटते. साई हिंदुरावाकडच काय, कुणाकडं बी कधी बी चोरी करणार नाही. एक विचारू? विचार की. नेहमी खातो तेव्हा लाडू हा लाडू असतो, पण आज खाल्ला तर प्रसाद झाला. असं कसं? मी तात्या आहे तर माझं नाव बी तात्याच म्हणन ना. देवाच्या नावानं दिला जातो तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात. आकाशाची निरभ्रता, पाण्याची निर्मळता आणि मनाची प्रसन्नता त्याला चिकटून जाते. म्हणजे मला नाही समजलं. अजून सोप्या शब्दात सांगतो. प्रसाद हा नेहमी हासऱ्या चेहऱ्यानं दिला जातो का नाही? कुणी बी रडून घेतं का? आणि आपण हसतो केव्हा? जेव्हा आपल्या मनाला आनंद होतो तेव्हा हसतो का नाही? दादा, पर तात्या हे समज काय विचारतोय ते अगोदर विचार की त्याला. पोलीस पाटील आहेस ना? पोलीस पाटील आहे म्हणून मी लहान गेला उलट विचारू का? अरे दादा, तुला समजत नाहीये. त्या फकीरड्यानं ह्याला प्रसाद दिला, यानं याच्या ऐशीला दिला, आणि मी तो बघितला. यात वाईट काय आहे? प्रसादच दिलाय ना व. अरे जो लाडू हिंदुरावाकडे होता तोच प्रसाद त्या साई फकीरड्यानं दिला. आता बोल, असं कसं होईल? विचार ना तुझ्या बायकोला. लाडाची आहे ना, लटक बोलणार नाही. हा, चल विचार, चल चल विचार. तू स्वतः चोरी करणार नाही आणि दुसऱ्याला बी करू देणार नाही. असं
चोरीचा अन्न प्रसाद म्हणून कसा वाटेल तो? ऐकलंस? स्वतःच्या कानाने ऐकलं काय म्हणते ते? आई अगं ती बी तेच म्हणली, चोरीचं अन्न प्रसाद म्हणून कसं वाटेल. तिला बी नाही पटत ती. अरे मग देवा पुढे आसव कशा पायी घालते ती? हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. ही तिची भक्ती आहे. अरे ती खुली झाली आणि तुझे बी डोळे फुटले. अरे तिला वरडायला हवं तर तिची बाजू घेऊन मलाच समजवतोय. सासूबाई आहो, तुम्ही तर आज नका करून घेऊ. साई समद्यांचं चांगलं बघतोय आणि तरी बी त्याच्या अंगाला किटा लागू नये म्हणून देवा पुढे पदर पसरला होता मी. अगं पण चोरीचा प्रसाद कुणी खात का? हा अगं या घराला दरिद्र येईल म्हणून माझा जीव कासा विसवतो ग, नाही तर यो. बायजा तुझी श्रद्धा आहे ना? बघ 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 बघ, अरे ये तरी वरडून विचार तिला. आई इथं तात्या आहे. मी जे करेन तेच तात्या उद्या करेन. कसं समजत नाही तुला? आणि कारण नसताना मी का वरडू? तुला बरं वाटावं म्हणून. झालं अगं सटवे, समाधान झालं का तुझं? हा माझ्या पोराला माझ्यापासून तोडतेस. बघ बघ मी आता काय करते ना तेच बघ. माझं काही चुकलं का? पोटच्या पोराचा जो घोर लागला असता तोच घोर तुला साईचा लागला आहे. त्यात वावग काही नाही. पण मग आजी का ओरडत असेल? काय बदलला हे समद्यांना पचवता येत नाही. त्यांचा वखत येगळा होता. त्या वेळेला जे जे नाव ठेवण्यासारखं होतं ते गरज नाही आज बी तसंच असायला पाहिजे. जुन्या काळाप्रमाणे देवाचं काही चुकीचं झालं तर संसाराचा इस्कोट होतो अशी तिची धारणा आहे. म्हणजे तिच्या बाजूने ती बरोबरच आहे. म्हणजे तसं खरंच काही बनणार नाही ना? माईचा माई, अगं असं काहीच होणार नाही. जीवाला घोर लावून घेऊ नकोस. भरोसा ठेव. माझा व्यंकुशा बाबांवर भरोसा आहे. त्यांची आज्ञा होती म्हणून तर सगळं छान झालं. विपरीत काही घडवणारच नाहीत. मी तुला त्यांचा गुरुमंत्र सांगितला का? नाही सांगितला? ऐक, सांगतो म्हणजे निश्चिंत होशील. श्रद्धा आणि सबूर. मला ठाऊक होत तुम्ही इथंच असणार. इथंच. शरद आलास? ये ये. आज खूप धावपळ झाली ना तुझी. ये तुझे पाय चेपून देतो. ये. हे काय बोलतच? हे काय? नाही नाही, मी कशाला थकीन? थकला तुम्हीच. जबाबदारी खांद्यावर घेतली की रुसायचा आणि थकायचा अधिकार संपतो. शरद जबाबदारी कसली कसली? राम जन्माची त्यात तुम्हीच तर सगळी धावपळ केलीत. म्हणून म्हटलं दमला असशील, ये तुझे पाय चेपून देतो. काय बी बोलू नका. मी जाई ना. बरं ये मांडीवर झोप, मी थोपटतो. तुम्ही आधी दोन घास खाऊन घ्या. मी काय म्हटलं? ये झोप. मी काय म्हटलं? खा. आज माझं पोट एकदम भरलंय. आज शिर्डीतल्या प्रत्येकाने रामजन्म साजरा केला. आणखीन काय हवं? मला ठाऊक आहे. तुम्ही समजानं वाढलं पर स्वतः काय बी खाल्लं नाही. असाच दुसऱ्यांचा विचार ठेवत जा. ये झोप. परत तेच. मी नाही झोपत. तुम्ही आधी खाऊन घ्या बरं. शरद अरे तू दमलायस, ठाऊक आहे मला. तू झोपलास ना की मग खाई. चालेल? खरं? खरं. ये झोप.
खाणार ना? हो खाणार. तू झोप. पागल कहलाना रे लोगवा, पागल कहलाना, पागल कहलाना रे लोगवा, पागल कहलाना. सरकार तुमच्याकडे बघून बी न बघितल्यासारखं करतायत. त्याला जमिनीवर बसवलं ना, त्याचा बदला घेतोय. गप्पा सर. दादा आम्ही आलोय. वा इंदुराव, आज पतूर तुम्हाला सांगितलं या खुर्चीवर बसा, तेव्हा कधी बसलो नाही इथं, आणि आज बसलात ना. वा, म्हणजे आज काहीतरी विशेष आहे. बोला. विशेषच आहे. गावात 2 राम जन्म झाले, त्याची तक्रार करायला आलोय. आणि पोलीस पाटील म्हणून तुम्ही कारवाई कराच. करा म्हणजे काय कराच. हिंदूराव, तक्रार काय करायची ते मागून बघू की. अगोदर तक्रार काय आहे ते तरी सांगा. आणि गावात 2 राम जन्म झाले याची तक्रार तुम्ही नाही करायची. कौसल्या माता करेल की काय. विनोद कळलेला दिसत नाही तुम्हासनी. बोला बोला. हे बघ दादा, तू या हिंदूराव पाटलाचा अपमान करतोयस. अहो, गावात 2 राम जन्म काय 10 राम जन्म होऊ देत. तक्रार काय आहे ते तरी सांगा ना. मी तर म्हणतो घराघरात राम जन्म होऊ देत. अव त्या सावळ्याला सरकारांनी रामाची मूर्ती घडवू नका असं सांगितलं होतं, तरी मी त्यानं घडवली. अहो, हे काय तक्रार आहे का. त्यानं काही गुन्हा केला असता, हे वंगाळ काम केलं असतं आणि तक्रार घेऊन आला असता तर ठीक होतं. आता रामाची मूर्ती तो घडवणार नाही तर कोण घडवणार. हे समजा त्या साई फकीरड्यानं केलंय ही तक्रार आहे. एवढंच नाही, आमच्याकडचं अन्न चोरून खंडोबाच्या रावळात नेऊन तिथं वाढलं अशी चोरीची बी तक्रार आहे. आणि समजा त्या साई फकीरड्यानं कबूल बी केलंय. आणि आम्ही पाहिजे त्याला इथं घेऊन देऊ शकतो. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडा, पण तुमची जीभ गोड असेल तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. आता तुम्हाला वाटेल मनात येणाऱ्या प्रश्नांचं काय करायचं, उमटलेल्या शंकेचं काय करायचं, तर ते प्रश्न स्वतःलाच विचारायचे, वाद स्वतःशीच घालायचा. बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील, सगळ्या शंका मिटतील. आता हेच जर दुसऱ्या माणसांबरोबर करायचं असेल तर संपणार काहीच नाही. उलट नवीन प्रश्न उभे राहतील. हे प्रश्न, या शंका अगदी भस्मासुराच्या भुकेसारखे असतात, कधीच संपत नाहीत. अहो, जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझतेच की. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ज्या प्रश्नांची उत्तरं स्वतःला सापडणार नाहीत ती त्याला विचारा. अहो, तोच मालिक आहे. सबका मालिक एक.